हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूया आपल्या रेसिपीकडे. तर मी आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही जर टायटलवरून किंवा थंबनेलवरून पाहिलंच असेल, की असं शेवपुरी बनवणार आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे का नाही? तर चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर मी घेतलेला आहे इथे 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हातावरती 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं हातावरती चोळून घेतलेलं आहे. म्हणजे कसं, की जे आपण डायरेक्टली टाकलं तर त्याचा एवढा वास येत नाहीये आणि आपण थोडंसं हातावरती चोळून टाकलं, की त्याचा स्मेल खूप छान येतो. तर तुम्ही पाहिलंच असेल, की मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं जे मैद्याचं पीठ आहे म्हणजे डो आहे आपला थोडंसं मऊ पणा येण्यासाठी मी 2 चमचे ऑइल मिक्स केलेलं आहे आणि पूर्ण अ, जे पीठ आहे मी मळून घेतलेलं आहे. तर मी घेतलेले आहे 2 बटाटे. त्याला बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतेय. आपल्याला बनवायची आहे शेवपुरी त्यासाठी बटाटे हे ऑब्व्हियसली लागणारच आहे. त्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहे आणि तुम्ही साइडला तर बाजूला पाहतच असाल, मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 काकडी घेतलेली आहे आणि त्याला पण मी कट वगैरे करून घेणार आहे. आणि हो, आजची रेसिपी अजिबात मिस करू नका. असं शेवटपर्यंत पाहत राहा. शेवपुरी मी कशाप्रकारे बनवलेली आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल असं तर मला वाटतंच आहे. तर जे आपले बटाटे आहे त्याची साल वगैरे फायनली काढून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एक कांदा घेतलेला आहे आणि काकडी आणि टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी बटाट्याची जी आहे ना ते मॅशरने बारीक करून घेतलेला आहे आणि जे कांदा टोमॅटो आणि काकडी वगैरे आहे ना ते सगळं मी छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कॅरी बॅगमध्ये हे जे पीठ ठेवलं होतं पीठ एकदम मऊसूत झालेलं आहे आणि त्याला हाताच्या साहाय्याने थोडंसं पीठ लावलेलं आहे. तर तुम्ही ह्याला तेल पण लावू शकता. पण मी थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि सगळं म्हणजे पीठ मी मैदाच घेतला होता. गव्हाचं पीठ वगैरे काही घेतलेलं नाहीये. थोडंसं नॉर्मली हात लावला होता फक्त आणि तुम्ही पाहू शकता पिठाला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं कारण आपल्या जी अ, मैद्याची चपाती आहे ती पूर्ण मोठी बनवून घ्यायची आहे. मैद्याची पोळी म्हणा, मैद्याची चपाती म्हणा, आपली इथं बनवून तयार झालेली आहे आणि मी एका झाकणाच्या सहाय्याने म्हणजे हे झाकण धुवून वगैरे पण घेतलं होतं आणि त्या सहाय्याने मी जेवढी साईज पाहिजे आपल्या पुरीसाठी म्हणजे शेवपुरीसाठी जेवढी साईज पाहिजे त्या प्रकारे मी हे सगळं कट करून घेत आहे. तर आपलं फायनली बी सगळे जे आहे पुरी ते बनून झालेली आहे. आता चमच्याच्या सहाय्याने, फोर्कच्या सहाय्याने तुम्ही ह्याला थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहे. कारण आपण ज्यावेळेस तेलामध्ये ह्याला तळू ना, तर ही पुरी जी आहे ना, फुगली नाही पाहिजे. एकदम अशी क्रिस्पी झाली पाहिजे. त्यासाठी मी ह्याला चमच्याच्या सहाय्याने कट छिद्र पाडून घेतलेले आहे. तर तेल एकदम मी तापवून घेतलेलं आहे आणि जे आपल्याला गॅसचा फ्लेम आहे ना मोठाच ठेवायचा आहे. कारण स्लो गॅसवरती जर ठेवलं तर आपलं जे पुरी आहे ते क्रिस्पी होणार नाहीये. म्हणून थोडासा आपला गॅसचा फ्लेम मीडियम किंवा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी म्हणजे जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे टाकलेले आहे आणि तुम्ही कलर पण पाहू शकता. एकदम क्रिस्पी गोल्डन असा कलर आलेला आहे. आपल्याला दोन्ही बाजू आहेत ना ते पूर्ण असे एकसारखे तळून घ्यायचे आहे किंवा थोडेसे पण नॉर्मली पण असे कच्चे वगैरे राहिले नाही पाहिजे. कारण आपल्या नंतर ते क्रिस्पी होणार नाही. तर तुम्ही पाहिलंच असेल, की आपली शेवपुरीची पुरी जी आहे ना, एकदम रेडी झालेली आहे. म्हणजे एकदम क्रंची झालेली आहे. तर ते मी ह्याला बाजूला काढून घेते. आता जे आहेत ना शिल्लक राहिलेले ते पण मी फटाफट आता तळून घेते.
तर आपला फायनली आपली जी पुरी आहे तुम्ही पाहू शकता एकदम अ, गोल्डन वगैरे मस्त अशी झालेली आहे आणि तुम्हाला मी हाताच्या साहाय्याने तोडून पण दाखवते. किती क्रंची झालेली आहे. एकही असं नाही की म्हणजे नाही का मऊ राहिली ना, ती अजिबात क्रंची होत नाहीये. तर इथं मी शेवपुरीसाठी जे चटण्या लागणार आहे ना, ती चटणी मी बनवून घेतलेली आहे, पण ते शेअर केलेली नाहीये. मी चिंचाची चटणी जी आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे. जी हिरवी चटणी आहे ती केलेली नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करेन. आणि चिंचाच्या चटणीमध्ये टाकलेलं आहे थोडंसं गूळ आणि थोडंसं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर थोडीशी ॲड करून त्याला शिजवून घेतलेली आहे. तर मी हिरवी चटणी जी बनवलेली आहे, ती रेसिपी पण तुमच्या म्हणजे शेअर तर केलेली नाही, पण सांगते. कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे आणि अर्धा लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर प्लेटिंग चालू असताना लाईट गेली होती, तर सर्वात महत्त्वाचं राहूनच गेलं. चाट मसाला ह्याच्यामध्ये ॲड केला होता. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर आता आपण बटाट्याचे जे बटाटे मॅश करून घेतले होते ना, ते ह्याच्यामध्ये मी पूर्ण शेवपुरीवरती ठेवलेले आहे आणि त्यानंतर मी आता बटाटे ठेवून झालेले आहेत. तर नंतर मी ह्याच्यावरती जी काकडी आपण कट करून घेतली होती, ते पण ह्याच्यावरती पूर्ण फिलिंग लावून झालेली आहे ना, तर टमाटे ह्याच्यामध्ये लावून घेते. ही अशी डिश आहे ना, तर बघताच तोंडाला पाणी सुटणार आहे. कारण का एकदम खट्टी, मिठी, तिखी असं म्हणतात ना, तशा प्रकारे ही डिश झालेली आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये टमाटे वगैरे टमाट्याची फिलिंग जी आहे ना, ती लावून झालेली आहे ना, आता कांदा ह्याच्यावरती लावून घेते. तर फायनली आपले जे आहेत ना, ते कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटे सगळं झालेलं आहे. आता ह्याच्यावरती अ, म्हणजे चटणी जी आहे ना, चिंचाची, आंबट, गोड, तिखट ती ह्याच्यावरती टाकते. तर आपली जी चटणी आहे ना, ती पण बनवून झालेली आहे. आता हिरवी चटणी ह्याच्यामध्ये लावून घेते. तर तुम्ही तिखट, आंबट, गोड तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर आता आपण घेतोय इथं जी शेव आहे, ती शेव आपली फायनली झालेली आहे. तर शेव मी ह्याच्यावरती लावून घेते. शेवपुरी म्हणलं ती शेव येणारच ना, मग शेव ह्याच्यावरती लावून टाकते. तर तुम्ही पाहत असाल की ही डिश एकदम छान वाटते की नाही एकदम जी बाहेर मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही घरी तुम्ही एकदा बनवा आणि आपल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांना तर म्हणजे सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी एकदा ही बनवून पहा. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.